फ्रेंड्स, तुमचं शरीर तुमच्याशी बोलत असतं, शब्दाने नाही तर संकेताने. आणि त्या संकेतावरून तुम्ही अंदाज लावू शकता तुमचं आरोग्य कोणत्या दिशेने चाललं आहे, पुढची वर्ष कशी असू शकतात. दुर्दैवाने बहुतेक लोक या संकेताकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा वेळ निघून गेलेली असते. काही वेळेस तर असे वाटते दीर्घ आयुष्य जगणे हे नशिबावर आहे, पण विज्ञान काही वेगळेच सांगते. कित्येक संशोधनाने स्पष्ट केलेले आहे की काही ठराविक संकेत आधीपासूनच दिसायला लागतात. काही संकेत सांगतात की तुमचे आरोग्य मजबूत आहे, तर काही संकेत सांगतात काहीतरी चुकतं आहे. त्यात आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की हे सगळं बदलू शकतं जर तुम्ही योग्य वेळी हे संकेत ओळखले तर तुम्ही आयुष्यामध्ये केवळ वर्षेच नाही, ऊर्जा, आत्मविश्वास आणि मानसिक स्पष्टताही वाढवू शकता. विशेषतः तुमचे वय जर 60 वर्षापेक्षा वरचे असेल तर लक्ष देणे फार गरजेचे आहे बरं का. कारण पुढे मी जे सांगणार आहे ते तुमची आयुष्याची दिशा बदलून टाकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब करून द्या. आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्की आवडेल आणि म्हणून लाईक पण आत्ताच करून द्या. मला तुमचे शरीर आधीच संकेत देत असते, ते फक्त तुम्हाला ओळखायची गरज आहे. आपले शरीर आपल्याला असे काही संकेत सांगत असतात जे मोठे रिपोर्ट, तपासणी, सोनोग्राफी, स्कॅन केल्याशिवाय आपल्याला संकेत दाखवतात. त्यातील एक मोठा संकेत आपल्या हातामध्ये लपलेला आहे. काही सेकंद थांबा आणि आपल्या हाताकडे पहा. हाताकडे फक्त पाहूच नका, तर जाणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हातात वस्तू पकडता तर तुमची पकड किती ठाम आहे. ग्लास हातात घेतला, झाकण खोलताना कोणाला तुम्ही भेटतात तर हात मिळवताना मुलीसारखा आत्मविश्वास वाटतो का? मग कुठेतरी आतून कमजोरीची जाणीव होत आहे. तर हाताची पकड ही काही सामान्य बाबत नाही बरं का. ती तुमच्या आरोग्याची शांत भाषा आहे. मजबूत पकड म्हणजे तुमचे स्नायू सक्षम तर आहेतच, तर तुमची नर्वस सिस्टम पण योग्य रीतीने काम करत आहे. तुमचे रक्ताभिसरण पण सुरळीत आहे. तुमचे शरीर अजून आतून सक्षम आहे. तुमच्या हाताची पकड तुमच्या शरीराचा एक प्रकारचा आरसा मानला जातो. फ्रेंड्स, सायन्सने या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. अनेक संशोधनावरून असे आढळून आले आहे की ज्या स्त्री पुरुषांची हाताची पकड मजबूत असते त्यांचे आयुष्य दीर्घ असते आणि त्यांना हृदयरोग, मेंदू संबंधित समस्या, अचानक शरीर घसरण होण्याचा धोका नेहमी कमी असतो. ही ताकद एकाच दिवसात कमी होत नसते बरं का, तर ती हळूहळू कमी होत असते, निष्ठत जाते आणि त्याची जाणीव पुष्कळदा खूप उशिराने होते. दोन वस्तू उचलताना पूर्वीसारखी सहजता राहत नाही. बोटांमध्ये थकवा लवकर जाणवतो. हात घट्ट दाबल्यावरही पूर्वीसारखी ताकद वाटत नाही. हे बदल म्हणजे वय वाढण्याचे अपर्यायी लक्षण नाहीये बरं का. शरीराकडून मिळणारा एक इशारा आहे की आतील बाबतीकडे दुर्लक्ष होत आहे. आणि या इशाराकडे वेळेवर लक्ष दिलं नाही तर शरीराची एकूण कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्याचाच परिणाम रोजच्या छोट्या छोट्या कामामध्ये पण दिसून येतो. इथेच गोष्ट थांबत नाही, कारण ही ताकद पुन्हा मिळवणे शक्य आहे. तर त्याच्यासाठी नियमित चालणं म्हणजे पायाला मजबूत करणं आणि हाताची पकड पण रोजच्या सवयीमधून सुधारू शकतो. त्यासाठी जिम मध्ये तासन तास घालण्याची गरज नाहीये बरं का. तर दिवसभरामध्ये काही 1-2 तास हाताने रबर किंवा रबरी बोर्ड दाबणे, जेणेकरून यास नसा मोकळ्या होती. कपडे पिळणे किंवा जड वस्तू उचलण्याचा सराव करणे ही पावलं लहान आहेत, पण त्याचा परिणाम फारच मोठा असतो. असे केल्याने हळूहळू बोटांची, तळहाताची आणि हाताची
ताकद परत येते, त्यासोबत आत्मविश्वासही वाढतो. कमजोर पकड ही फक्त वाढत्या वयाचे लक्षण नाहीये बरं का, शरीराकडून मिळणारी एक सूचना आहे की आता स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. तुम्हाला जर दीर्घकाळापर्यंत स्वावलंबी, सक्षम आणि आत्मविश्वासाने जगायचे असेल तर या संकेतांकडे दुर्लक्ष करण्याचे अजिबात परवडणार नाही. संकेत नंबर 2, आपण दुसऱ्या महत्वाच्या संकेताकडे बोलूया आणि ती म्हणजे तुमची चाल. तर तुमची चालण्याची पद्धत तुम्ही किती सक्रिय आहे हे दर्शवत नाही, तर ज्या शरीरामध्ये चालणाऱ्या अनेक प्रक्रियाचा तो आरसा असतो. ज्या चालण्याच्या गतीवरून तुमचे स्नायू किती सक्षम आहे, तुमचे हृदय किती मजबूत आहे आणि तुमचा मेंदू तुमच्या शरीराबरोबर किती समन्वय साधतो अंदाज येऊ शकतो. एका संशोधनाने असे स्पष्ट झाले आहे की जे वयोवृद्ध आत्मविश्वासाने आणि तुलनेने जास्त जलद गतीने चालतात ते सहसा अधिक काळ सक्रिय आणि सक्षम राहतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही धावायला सुरुवात केली पाहिजे, शरीराला ताण दिला पाहिजे. हे मुद्दा एवढाच आहे. संथ चालणे, ओढत चालणे ही ऊर्जा घटण्याचे लक्षण असू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती कणा सरळ ठेवून स्थिर पावलाने ठामपणे चालतो, त्याचे हृदय नीट काम करत आहे आणि स्नायू अजूनही प्रतिसाद देत आहे, मेंदू बाह्य जगाशी सहज जोडलेले आहे. मित्रांनो, थोडा वेळ स्वतःचाच विचार करून बघा आणि तुमची चाल पूर्वीसारखी आहे का, नकळत ती मंदावली आहे. तुम्हाला जाणवत असेल की वेग कमी झाला आहे तर घाबरण्याचे कारण नाही बरं का, दुर्लक्ष करण्यासारखे नाही. ही शरीराकडून मिळणारी एक चेतवणी असू शकते की हालचालीमध्ये बदल करण्याची गरज आहे. चांगली गोष्ट म्हणजे चालण्याची गती सुधारता येते, जे इथे काही घाबरण्याचे कारण नाहीये बरं का. त्यासाठी मोठे बदल करावे लागत नाही. रोजच्या आयुष्यातील लहान गोष्टीत मोठा बदल घडवून आणू शकतात. मला शक्य असेल तेव्हा वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. त्यांना कणा सरळ ठेवा. चालताना सतत रेलिंग किंवा काठीचा आधार घेण्याचे शक्यतोवर टाळावे. फ्री वेळ मिळाल्यास थोडा घराबाहेर फेरफटका मारावा. हे चाललं फक्त शरीरासाठीच नाही, मनाला ताजेपणा देणारं असतं. लक्षात ठेवा, तुमची चाल तुमची जीवनशैलीचं प्रतिबिंब असतं. हे आयुष्य आणि स्वावलंबन हवे असेल तर साध्या पण प्रभावशाली संकेताकडे विशेष लक्ष द्या. मित्रांनो, आरोग्याबद्दल बोलायचं असेल तर आपण व्यायाम, औषधे, गोळ्या, तपासण्या याच्याकडे पटकन लक्ष देतो, पण अनेकदा एक महत्वाच्या संकेतकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आणि ती म्हणजे तुमची भूक. थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा, मला अजूनही वेळेवर भूक लागते का? जेवण पाहिल्यावर उत्सुकता वाटते का? पहिल्यासारखा रस आता पुन्हा आहे की नाही? भूक ही तुमची फक्त खायची इच्छाच नसून ती तुमचे शरीर आतून कसं काम करत आहे याचा स्पष्ट संदेश असतो. योग्यरीत्या कार्यरत असेल तर त्याला योग्य वेळी अन्नाची गरज भासते, ज्याच्यामधून आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळून राहील. पण जेव्हा भूक कमी होते तेव्हा तो वाढत्या वयाचा परिणाम नसून एखाद्या अंतर्गत समस्येचा संकेत असू शकतो. अनेकदा वृद्ध व्यक्तींना खाण्याची इच्छा नसल्याची तक्रार असते. ही सर्व बहुतेक वेळा त्यांच्या इच्छेनुसार नाही, तर शरीरात होणाऱ्या बदलमुळे घडत असतं. पचन मंदावणं, चव बदलणं, डाळ होण्याच्या तक्रारी, औषधाचा परिणाम किंवा एखाद्या अज्ञान आजाराचे कारण परिणाम करू शकतात. भूक कमी झाल्यास आहार कमी होतो आणि त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. स्नायू हळूहळू कमजोर होतात आणि रोग प्रतिकार शक्ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होऊन जाते. म्हणूनच कित्येक वेळा आपण म्हणतो ना, ही बाई किंवा हा माणूस याच्या वयापेक्षा जास्त म्हातारा दिसत आहे. त्याचं कारण हेच असतं.
इथे सर्वात मोठा गैरसमज असा असतो की कमी खाणे हे आरोग्यासाठी चांगले समजले जाते. हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. कमी खातात ना तेव्हा ते कमी पोषण मूल्याचा अन्न निवडतात आणि त्याचा थेट परिणाम थकवा, करणे, लक्षणं लागणे, पडण्याचा धोका निर्माण होणे यासारखी लक्षणं दिसून येतात. फ्रेंड्स, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची भूक पूर्वीसारखी राहिली नाही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका बरं. त्याला तुम्ही गंभीर्याने पाहणे गरजेचे आहे बरं का. मी आहारामध्ये विविधता ठेवा. प्रोटीनयुक्त पदार्थ स्नायूंना बळ देतात. चांगली चरबी मेंदूसाठी आवश्यक असते. की कार्बोहायड्रेट्स म्हणजे की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवते. भाज्या, नैसर्गिक प्रोटीन समृद्ध आहार केवळ ताकदच नाही तर इम्युनिटी वाढवतात. त्याशिवाय तुम्ही ठराविक वेळेला जेवणाची सवय लावा. कारण की तुमचे शरीर ठराविक वेळेनुसार म्हणजे की कार्यपत्रकच्या वेळेनुसार सर्वात उत्तम प्रकारे कार्य करते. एकटे जेवण करण्याचे टाळा. जेवण तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसोबत करा जेणेकरून जेवणात तुमचा रस वाढेल आणि मनालाही समाधान मिळेल. लक्षात ठेवा, चांगली भूक चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचे हे लक्षण आहे. ही दाखवते की तुमचे शरीर अजूनही ऊर्जावान, ताकदवान आणि संतुलनासहित काम करत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण शरीराच्या आरोग्याविषयीच्या संकेताबद्दल बोललो. समतोल ही एक अशी क्षमता आहे जी तुमच्या आरोग्याची खरी स्थिती दाखवते आणि विशेष त्याच्यामध्ये वजन उचलण्याशी किंवा जिम मध्ये जाण्याशी काहीच संबंध नाही बरं का. ही क्षमता म्हणजे तुमचे समतोल बॅलन्स. मित्रांनो, आता तुम्ही एक साधी गोष्ट करून पहा बरं. काय करा, तुम्ही पहिले ताट उभे राहा आणि एक पाय वर उचला. किमान 10 सेकंद स्वतःला या स्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला 10 सेकंद पर्यंत तुमचे शरीर स्थिर समतोलन ठेवता आले का? किंवा तुमचे शरीर लगेच हलायला लागले का? ही छोटीशी चाचणी तुमच्या शरीराचा आत काय घडत आहे, काय सुरू आहे त्याचा आरसा आहे. जर तुम्ही 10 सेकंद स्थिर राहू शकले नाही तर तुमचे शरीर समतोल नाही, तर तुमच्या पायात ताकद नाही. ते स्नायू आणि नर्वस सिस्टम यातील अचूक समन्वयाचा परिणाम असतो. जेव्हा हा समन्वय मजबूत असते तेव्हा शरीर आपोआप स्थिर राहते. पण जेव्हा तो बिघडतो तेव्हा शरीर सूचना देऊ लागतं की आतल्या ताकदवर नियंत्रण हळूहळू कमी होत आहे. फ्रेंड्स, तुमचे संतुलन बिघडण्याचा महत्वाचा परिणाम म्हणजे पडण्याचा धोका निर्माण होतो. 65 वर्षानंतर पडणं ही साधी अपघाताची घटना राहत नाही बरं का, तर ती आयुष्य बदलण्याची घटना असू शकते. छोटीशी घसरण पण हाड तुटणं, बघा खाटेवर पडून राहणं आणि हालचालीवर मर्यादा येणं याचं कारण बनू शकतं. फ्रेंड्स, पडल्यावर अनेक वेळा वृद्ध जखमी होत नाही, आत्मविश्वास तुटतो आणि चालताना त्यांना भीती वाटू लागते आणि मग हळूहळू आत्मनिर्भरता कमी होऊ लागते. सातत्य इतकी शांतपणाने होऊ लागते की लोकांच्या लक्षातच येत नाही की कमकुवत समतोलामुळे संपूर्ण जीवन बदलून चालले आहे. पण इथे एक महत्वाची दिलासादायक गोष्ट आहे की तुमचं संतुलन, तुमचं बॅलन्स सुधारता येतं. ते पण महागड्या साधनाशिवाय, औषध गोळ्याशिवाय. साठी थोडासा जाणीवपूर्वक सराव हवा आहे. काय करा, तुम्ही दात घासताना एक पायावर उभं राहायचा प्रयत्न करा. खुर्चीवरून उठताना हाताचा सहारा कमी घ्या. चालताना पावले ठाम ठेवा. छोटे छोटेसे प्रयत्न तुमचा मेंदू, स्नायू आणि नर्वस सिस्टम मधील समन्वय पुन्हा मजबूत करतात. इथे खरा मुद्दा वय वाढवण्याचं थांबवण्याचा नाहीये. तिथे नैसर्गिक घटना होणारच आहे, पण वय वाढताना शरीर सक्षम ठेवण्याचा आहे. जितकं तुमचं बॅलन्स मजबूत राहील तेवढंच पडण्याचा धोका कमी राहील आणि तुमचे पुढचे संपूर्ण आयुष्य सक्रिय
सुरक्षित आणि आत्मनिर्भर राहू शकते. संकेत नंबर 5. फ्रेंड्स, आपण आपल्या आजूबाजूला नेहमी पाहत असतो, काही लोक वय वाढल्यानंतरही समाधानी, शांत, संयमी आणि चेहऱ्यावर धैर्यभाव घेऊन जगत असतात. तर काही जण अगदी लहानशा गोष्टीसाठी पण सतत अस्थिर, चिडचिड, तणावयुक्त दिसतात. हा फरक फक्त स्वभावाचाच नसतो, तर त्याचे आयुष्य किती लांब सुखदायी असे त्याचा एक महत्वाचा संकेत असतो. काही लोकांना माहित आहे की आपण तणावाला कसा प्रतिसाद देतो. हेच ठरवतं की आपलं शरीर आतून किती जलद आहे, किती शिस्त आहे. कारण की तणाव फक्त मानसिकच नाही, शरीराच्या पेशींवर परिणाम करतो. सतत तणावमुक्त शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो, जे इम्युनिटी कमी करतात, रक्तदाब वाढवतात आणि वय वाढण्याची प्रक्रिया वेगवान करतात. त्याचा परिणाम असा होतो की हृदयविकार, मधुमेह, स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका हळूहळू वाढत जातो. अगदी आपल्याला न जाणवत, पण खरी गोष्ट अशी आहे, ही समस्या असणं आयुष्याचाच भाग आहे. मी स्वतःला एक प्रश्न विचारा ना, तुम्हाला सर्वात अधिक तणाव कशाचा आहे? भविष्याची चिंता की आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबाचा प्रश्न की स्वतःच्या आरोग्याविषयी भीती? या सगळ्या गोष्टी टाळता येत नाही, पण त्याचा भाग रोज मनावर घेऊन फिरणं असं केल्याने समस्या काही कमी होत नाही. तर मग तणाव कमी करण्यासाठी सर्वात प्रथम खरा उपाय एक ठराविक दिनचर्या तयार करणे. शरीरात शिस्त आणि नियमितपणा आला की पुन्हा आपोआप धैर्य मिळतं. बरोबर खोल दीर्घ श्वास घेण्याची सवय लावा. दिवसातून काही मिनिटं असा दीर्घ श्वास घेतल्यास श्वास सिस्टम शांत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे छोट्या आनंदाला जागा द्या. संगीत ऐकणे, मैत्री मित्राशी गप्पा मारणे, चालायला जाणे, एक ठिकाणी शांत बसून हळुवारपणे चहा पिणे, या सर्व गोष्टी मेंदूला पुन्हा जिवंत करतात. कारण की जीवनाला शिस्त लावली नाही की जीवनात वावरताना नियंत्रण ठेवलं नाही तर तुमचे आरोग्यच नाही, तर तुमचे जीवनाचे वर्ष पण कमी कमी करत जातो. पण योग्य सवयी तुमच्या दीर्घ जीवनाचा रक्षक बनू शकतो. संकेत नंबर 6. आपल्या आयुष्यात अशी एक गोष्ट आहे जी रोज घडते. आपण तिच्याकडे फारसे लक्ष देत नाही, पण ती गोष्ट तुमच्या आयुष्यमानावर थेट परिणाम करते आणि ती म्हणजे तुमची झोप. तुम्ही आता काल रात्रीची गोष्ट आठवा ना. तुम्ही रात्री शांत झोपलेत का? का मग तुम्ही सतत कळ बदलत होते? मध्यरात्री अचानक तुम्हाला जाग आली का? का मग सकाळी उठल्यावर तुमचे शरीर तुम्हाला ताजेतवाने वाटलं का? पण लोक दुर्दैवाने असा गैरसमज करून घेतात की वय वाढणं म्हणजे झोप न लागणं हे नॉर्मल आहे, आणि या अशा चुकीच्या समजुतीमुळे शरीर सतत थकव्याच्या आणि आजारपणाच्या दिशेमध्ये ढकललं जातं. खराब झोप ही फक्त शरीराला थकवा देत नाही, शरीराच्या आत खोलपर्यंत परिणाम घडवून आणत असते. संशोधनामधून असे सिद्ध झालेलं आहे की झोपेच्या अभावामुळे उच्चदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये घटचा धोका अनेक पटीने वाढून जातो. तुम्हाला सकाळी उठल्यावर जड वाटत असेल, चित्त लागत नसेल, सुस्ती जाणवत असेल, ते शरीराचे संकेत आहे की काहीतरी असं आहे की ते बरे होत नाहीये. मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये घट समस्या अनेक कारणाने उद्भवू शकते. तिची आहार पद्धत, सतत तणाव, अस्वस्थता, श्वासासंबंधी अडचणी. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, मन शरीर झोपेद्वारे मदत मागत असतं व त्या संकेतकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम दीर्घकाळ टिकणारा आणि गंभीर ठरू शकतो. झोप सुधारण्यासाठी नेमकं काय करावं? तर सर्वात आधी तुमच्या दिनचर्येला शिस्त द्या. रोज वेगवेगळ्या वेळेत झोपल्यास शरीराचे नैसर्गिक घड्याळ विस्कळीत होते. त्यामुळे झोप कितीही घेतली तरी ताजेपणा मिळत नाही.
झोपण्याच्या आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सारख्या झगमग स्क्रीन पासून दूर राहा. हे देखील तेवढेच महत्वाचे आहे, कारण त्याचा प्रकाश मेंदूला अजून पण दिवस असल्याचा संदेश देतो. आणि झोपण्याआधी मन शांत करणे बी तितकंच गरजेचं आहे. जर डोक्यामध्ये चिंता, भीती, विचार, गोंधळ चालू असेल तर शरीर कधीच पूर्णपणे रिलॅक्स होणार नाही. खोल श्वास घेण्याचा सराव, स्ट्रेचिंग, सौम्य संगीत ऐकणे मेंदूला विश्रांतीसाठी तयार करतात. सर्वात शेवटी अंधारमय आरामदायक वातावरण तयार करा, कारण की झोप ही फक्त सवय नाही तर तुमच्या आरोग्याचा पाया आहे. जितकी गाढ शांत तुमची झोप असेल ते तुमचे शरीर, मेंदू, आयुष्य निरोगी आणि दीर्घ राहील. आपण आरोग्य म्हटलं की लगेच व्यायाम, आहार, आराम आणि तपासण्या याचा विचार करतो. पण एक अशी गोष्ट आहे जी या सगळ्यांपेक्षा जास्त प्रभावशाली दाखवू शकते, आणि ती गोष्ट म्हणजे तुमचे नाती आणि सामाजिक संबंध. तुम्ही थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, तुम्ही कोणापाशी मनापासून बोलला आहात? असं कोणी आहे की ज्याच्या सोबत तुम्ही तुमची भीती, चिंता, सुख, दुःख, आनंद किंवा काही क्षण तुम्ही त्याच्याबरोबर शेअर करू शकता? की तुमचा हळूहळू संवाद कमी होत चालला आहे? की तुम्हाला लोक दुर्बल वाटत आहेत? आणि आता मोबाईल आला आहे ना, तेव्हापासून ते फार घडत आहे. मग मोबाईल थोडा दूर ठेवा आणि आपल्या नातीभोवती आणि समाजामध्ये थोडं सहभागी व्हा. आणि 65 वयानंतर एकटेपणा हे तर आरोग्यासाठी एक गंभीर धोका बनते. त्या संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे की सामाजिक संबंध कमी झाले की हृदयरोग, नैराश्य, मेंदूची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका वाढत आहे. कारण की संवाद मेंदूला सतत क्रियाशील ठेवतो, रोग प्रतिकार शक्ती मजबूत बनते व तणाव कमी करतो. माणूस बोलतो, ऐकतो, हसतो, तर ते प्रत्येक क्षण शरीर स्वतःला आतून बळकट करत असते. आणि तुमची नाते काही सैल झालेले आहेत आणि त्यात काही चुकीचं पण नाहीये. वेळ बदलते, जबाबदाऱ्या बदलतात, मुलं त्यांच्या आयुष्यात गुंततात, काही मित्र दूर जातात. हे सर्व स्वाभाविक आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकटेपणा स्वीकारावा. ही वेळ तर ती आहे. जुन्या नात्यांना पुन्हा जिवंत करण्याची गरज असते. साठी तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. लहान लहान प्रयत्नांमधून पण मोठा फरक घडवून आणू शकतो. तुमचे शेजारचे बाहेर आले, त्यांना नमस्कार करा. बाजारात तुम्हाला कोणी भेटले तर त्यांच्याशी 2 शब्द बोला. मंदिरात जाता येता कोणी भेटले तर जय श्री कृष्ण बोला. म्हणजे समोरचा व्यक्ती बी खुश होतो आणि आपण बी खुश होतो. जुन्या मित्रांना तुम्ही फोन करा ना आणि समोरून विचारा कसे काय आहे, तरी पुष्कळ आहे. आणि तुमचे कुटुंब जवळ असेल तर नेहमी संकल्पात ठेवा. आणि शेवटी तुमचा दिवस कसा गेला हा विचार करा. जर नवे मित्र करण्याचा विचार करत असाल तर हे लक्षात ठेवा, मित्रतामध्ये वय जरुरी नसतं. मारा, कुठे फिरायला जा, आजूबाजूला जवळच्या ठिकाणी मंदिरात, बगीचात किंवा कुठे बसण्याची जागा असेल, लोक बसत आहेत तिथे एखाद्या ग्रुपमध्ये सामील व्हा. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या. की सामाजिक नाते फक्त एकटेपणापासून वाचवण्यासाठी नसतात, तर ते तुमचे आयुष्य सुरक्षित, आनंदी, दीर्घ आणि आनंददायी बनवतात. हे लक्षात ठेवा, मनुष्य सामाजिक प्राणी आहे. म्हणजे तो एकटा जगण्यासाठी बनलेला नाही. जितकी तुमची नाती मजबूत असतील तितकंच तुमचं आरोग्य मजबूत राहील. आता तुम्ही हे सर्व संकेत समजून घेतले आहेत किंवा थांबा, स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. तुमची चाल पूर्वीसारखी वेगवान आहे का मग न कळत थोडी संत होत चालली आहे? जी हाताची पकड अजूनही विश्वास देणारी आहे का, मजबूत आहे का? साध्या कामात पण तुम्हाला थकवा जाणवतो? रात्रीची झोप खरंच शांत आणि पूर्ण होते का? मग शरीर अंथरुणावर पडून राहतं आणि मन जागे असतं. पण मग ह्या सर्व गोष्टी
खूप लहान वाटतात, पण याच गोष्टी ठरवतात की येणारी तुम्ही स्वावलंबी प्रकारे जगणार आहात, हळूहळू मर्यादामध्ये अडकून जाणार आहात. फ्रेंड्स, शरीर कधीच हार मानत नाही. ते सतत आपल्याला ते हळूच इशारा देत असतात. पण प्रश्न इतकाच असतो, आपण ते इशारे ऐकतो का की दुर्लक्ष करून वेळ घालवतो. सर्वात दिलासा देणारा विचार म्हणजे तुमचं आज जसं आरोग्य आहे तसंच कायम राहील असं नसतं. वेळोवेळी विलक्षण पूर्ण बांधण्याची क्षमता असते. योग्य वेळ लक्ष दिले तर सुधारणा नक्कीच होईल. की लवकर तुम्ही या संकेताकडे लक्ष देशाल तुमचं पुढचं आयुष्य सक्षम बनू शकतं. म्हणून आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, ह्या सर्व संकेतापैकी सर्वात महत्वाचा संकेत कोणता वाटला? तुम्ही सर्वात आधी कोणत्या गोष्टीमध्ये बदल घडवू इच्छिता? कमेंट मध्ये तुमचं मंतव्य नक्की मांडा. उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या आणि बेल प्रेस करून द्या. नवीन नवीन नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल. अशाच उपयुक्त व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. जय श्री कृष्ण.